श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी जाणून घ्या. धार्मिक कारण कोणतं आहे? हिंदू धर्मात अधिक मास, पुरुषोत्तम मास हा अतिशय पवित्र मानला जातो. हा महिना साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दान, धर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष असे महत्त्व असते. या महिन्यात काही ठिकाणी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा पाळली जाते. ओटी भरणे म्हणजे साडीच्या पदरात किंवा ओटीत हळद, कुंकू, नारळ, फळे, धान्य, पैसे किंवा इतर शुभ वस्तू ठेवून स्त्रीचा सन्मान करणे. ही कृती सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक मानली जाते. अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलगी आपल्या आईने केलेल्या संगोपन, प्रेम आणि त्यागाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ही परंपरा पाळते. सौभाग्य आणि समृद्धीसाठी धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात आईची ओटी भरल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पुण्यप्राप्तीची भावना. अधिक मास हा दान धर्माचा महिना असल्याने या काळात केलेले दान आणि सेवा विशेष पुण्यकारक मानले जाते. नात्यात प्रेम वाढण्यासाठी आई मुलीतील स्नेह अधिक दृढ व्हावा आणि कुटुंबातील जिव्हाळा टिकून राहावा अशी ही श्रद्धा आहे. ओटीत काय भरतात? सामान्यतः खालील वस्तू दिल्या जातात: हळद, कुंकू, नारळ, फळे, साडी किंवा वस्त्र, तांदूळ, धान्य, दक्षिणा, पैसे. धार्मिक श्रद्धा काय आहे? ही प्रथा सर्वत्र सारखी नसते. महाराष्ट्रातील काही भागात विशेषतः अधिक मासात ही परंपरा पाळली जाते. ही मुख्यतः श्रद्धा आणि कौटुंबिक संस्काराशी संबंधित प्रथा आहे. धर्मग्रंथात सर्वांसाठी बंधनकारक नियम म्हणून नमूद नाही, पण अनेक कुटुंबात ती भक्तिभावाने केली जाते. अधिक मास म्हणजे काय नक्की पाहूया. हा मास फक्त शांतीचा महिना आहे. हा मास साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो. हा मास दरवर्षी येतो. हा मास फक्त 1 महिन्याचा असतो. अधिक मास कथा. ऐका, कहाणी अधिक मासाची आहे. ही प्राचीन काळाची आहे. तिची घडण चंद्रसूर्याची मानवंदना आहे देवदेवतांची. ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. सर्व ऋषी मुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षीचे आगमन झाले. ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच. आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करावयाचे आहे. ऋषींनी, हा कोणता अधिक मास? व्यास, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने 12, 13वा म्हणजे अधिक मास. ऋषी, तो कशासाठी? व्यास, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसाचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो. 1 महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसवला आहे. हाच अधिक मास. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी. नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी, सांगितली मला नारद मुनींनी. सारेजण शांत झाले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षी बोलू लागले. नारद मुनी भूतलावर फिरत होते. जगातील सुख दुःखाचा आढावा घेत होते. मृत्यूलोकातील माणसं नाना प्रकारची सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं? नारद मुनी विचार करू लागले. विचार करीत असते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला. नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात. मग तुम्ही कोणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे मला सांगू शकाल का? विष्णू, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करतायत, त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापाचं काय? त्यांची तर भरपाई झालीच पाहिजे. नारद, ती भरपाई कशी होईल? विष्णू, होईल ती भरपाई, पण होऊ शकेल ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. नारद, अधिक मास? विष्णू, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत. पुरुषोत्तम यांची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग तीच दाखवीन. चंद्र सूर्य यांच्या गतीत फरक पडतो. त्याचा मेल हा महिना घालवतो. दर 3 वर्षांनी
तो येतो. महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमास ही म्हणतात. या महिन्यात लग्नादी मंगळ कार्य करत नाहीत. अधिक मास दुःखी झाला, आपली गाऱ्हाणी तो सांगू लागला. सर्वजण माझा तिरस्कार करतात, हौस नाही, मौज मजा नाही. मला वाईट वाटले. मी ज्योतीत रत्नजडीत सिंहासन आहे. त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम मुरलीधर बसले आहेत. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी मला मासाला घडवले. दर्शनात चमत्कार केला. त्या अधिक मासाला दिव्य रूप आले. लोखंडाचं सोनं झालं. नारद मुनी म्हणजे मलमास यांचं महत्त्व वाढलं म्हणायचं. व्यास: होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं. दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी. नारद मुनी: त्या महिन्यामुळं मग काय झालं? व्यास: लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले. त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या इच्छाला फलाला आल्या. असा तो अधिक मास पुण्यमास ठरला. 17 मे 2026 रविवार या दिवसापासून अधिक महिना सुरू झाला आहे आणि सोमवारी 15 जून 2026 रोजी हा अधिक मास संपणार आहे. या अधिक महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष असे महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार अधिक मासा 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगळ कार्य केले जात नाहीत. भगवान विष्णू स्वतः या महिन्याचे स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णुपूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणे अत्यंत फलदायी असते. आता आपण पाहूया अधिक मासात करावयाची व्रते कोणती आहेत. 1. या महिन्यात दिवसातून 1 वेळेसच जेवण करावे आणि जेवताना उठू नये. 2. रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ तुपाचा दिवा लावावा. 3. हा महिना त्यागाचा महिना मानला जातो, म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. 4. या महिन्यात रोज विष्णू सहस्रनाम वाचावे किंवा ऐकावे. 5. या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा दान करावा. 6. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा, उदाहरणार्थ एखादे फळ किंवा चहा इत्यादी. 7. अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंतपटीत मिळतात. 8. महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी प्राप्ती होते. 9. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजे धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. याच दिंड्यांना धोंडे असे देखील म्हणतात, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना म्हणतात. 10. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्विक मनाने रोज 1 अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. 11. उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजन आणि दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह शिधा द्यावी. 12. अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणती व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचे आहे. 13. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नाम जप, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आवश्यक म्हणा. 14. संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे. ताटामध्ये जेवण करायचं नाही, हा देखील नियम पाळू शकता. 15. हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्यांनी नक्कीच करावे, पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा एखादी सेवा नाही करता आली तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरी चालेल. फक्त मनात भाव पाहिजे, हेच महत्त्वाचे आहे. 16. या महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष असे महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य मिळते. 17. अधिक मासात दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, गीता यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते. 18. दान धर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि मालपुवा दान करणे शुभ आहे. 19. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्र म्हटले जाते. पुरुषोत्तम महिन्यात येथे भेट देणे शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये
स्नान करा, गंगा किंवा इतर पवित्र नद्यामध्ये स्नान करा आणि मंदिरांमध्ये सेवा करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. 20. या महिन्यात आपल्या घरातील देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर भगवान विष्णूंच्या फोटोसमोर दिवा लावा. या शुभप्रथेमुळे मागील सर्व जन्मातील पापांचे शालन होते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धीचे जीवन लाभते. 21. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे देखील अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास श्रीमद भागवताचे पठण करावे किंवा दररोज गीतांच्या पुरुषोत्तम नाम नावाच्या 14व्या अध्यायाच्या त्यांच्या अर्थासह पठण करावे. या महिन्यात विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे. 22. अधिक मासात विवाह, गृहप्रवेश, बारसे, मुंडन यांसारखे शुभ आणि मंगळ कार्य केले जात नाहीत. असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अपेक्षित फळ मिळत नाही. 23. या महिन्यात केस कापणे किंवा नख कापणे देखील टाळावे. 24. या महिन्यात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ, लसूण, कांदा, मांस वर्ज्य करावे. 25. 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला महत्त्व आहे. दान देताना अनारसे, बत्ताशे, एवढ्या मोदक, बर्फी, सप्तधान्य दिली जातात. अनारसे, बत्ताशे यांसारख्या पदार्थांचे 33 नग या प्रमाणात दान केले जाते. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान आदीच्या दानात समावेश होतो. तसेच इच्छाशक्ती व आर्थिकता याप्रमाणे दान केले जाते. 26. अधिक मासात गायी, जावई, देवता, गंगेला वाण देणे, अधिक महात्म्य वाचणे, मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, 33 मेहुण्यांचे भोजन, विष्णुयाग असं सर्व गोष्टी आवश्यक कराव्यात. 27. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात, त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यासोबत 33 अनारसे, 33 बत्तासे सोबत एक चांदीचे निरंजन देतात. ते जावयाला 33 दिव्याने औक्षण करतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमचे आभार मानते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. आता अधिक मासाचे फक्त 4-5 दिवस राहिलेले आहेत, तरीसुद्धा तुम्ही हे नियम नक्की पाळू शकता. धन्यवाद.